नमस्कार मित्रांनो, मी तुमचं परत स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. मी कौस्तुभ परत तुम्हाला घेऊन आलो आहे. अजून एक प्रोजेक्ट नाही तर आम्ही एक रिसेंटली इंटिरियरचं काम फिनिश केलेलं. 1 BHK 2 फ्लॅट होते, 380 कार्पेट. ते आम्ही 3.5 BHK मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजे अप्रॉक्स बघा 800 स्क्वेअर फीट मध्ये आम्ही कन्वर्ट केलेलं आहे. माझ्या मागे बघू शकता इथे पार्टिशन होतं, ते आम्ही ब्रेक करून 3.5 BHK केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्ही इंटिरियर, सिव्हिल वर्क, फर्निचर वर्क, लाइटिंग आणि बऱ्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तर चला आम्ही याचा तुम्हाला टूर करवतो. खूप छान असा अँटिक तुम्ही बघू शकता, एक क्लॉक आहे. हे पार्टिशन आहे. मी आता जसं लिव्हिंग रूम मध्ये एंटर करतो, हे लिव्हिंग रूम आहे. तिथे पार्टिशन आहे, वुडन पार्टिशन आहे, जिथे तुम्ही छोटे छोटे अँटिक गोष्टी ठेवू शकता. जसं तुम्हाला करून दाखवलंय. त्यानंतर एका साइडला लिव्हिंग रूम मध्ये एल शेप सोफा दिलेला आहे तुम्हाला. ही बॉस चेअर आहे आणि त्या समोर बघा टीव्ही युनिट आणि त्याला बॅकग्राऊंड मध्ये वॉलपेपर, पॅनेलिंग ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या. समोर सुद्धा वॉलपेपर लावलेला आहे. छोटे छोटे अँटिक गोष्टी आपण ठेवू शकतो. असे छोटे छोटे कॉलम्स करून दाखवलेले आहेत. इथे हँडमेड क्राफ्टिंग आहे. ह्याचं जे मटेरियल जे आहे ते सागाचं मटेरियल आहे, हँडमेड आहे. मग सेंटर टेबल. बरं, दुसऱ्या साईडला डायनिंग टेबल आहे, मार्बल यूज केलेला आहे, टेबल टॉप मार्बल. सागाचा मटेरियल करून हा सेट बनवलेला आहे. चेअर्स इथे आपण सेटअप केलेला आहे. इथे बघा हँडमेड क्राफ्टिंग, हँगिंग लाईट्स आणि इथे फिश टँक साठी बघा छोटीशी प्रोव्हिजन केलेली आहे ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यासाठी. वरती त्याचं खायचं सामान सुद्धा आपण ठेवायला एक प्रोव्हिजन केलेली आहे. ऑफ व्हाईट कलर यूज केलेला आहे फॉल सिलिंगला. आणि फ्लोरिंग जी आहे ती 4x2 ची फ्लोरिंग आहे. पुढे आपण वळूया किचन कडे. कॉन्ट्रास्ट कलर यूज केलेला आहे, म्हणजे वॉटरप्रूफ प्लाय लॅमिनेशन आपण यूज केलेलं आहे. याला ओव्हरहेड स्टोरेज बोलतात. वरच्या साईडला क्रॉकरी युनिट आहे. हे क्रॉकरी युनिट झालं, ओव्हरहेड स्टोरेज झालं. स्मूथ असे ट्रॉलीज आहेत आपण इन्स्टॉल केलेले आहेत, म्हणजे पुश केलं म्हणजे जास्त एफर्ट लावायची गरज नाही आपल्या ट्रॉलीला. हे याला किचनचा सेटअप पूर्णपणे. फर्स्ट बेडरूम कडे, हा 3.5 BHK थोडा वेळ लागेल व्हिडिओ बनवायला, तर वळी आपण फर्स्ट बेडरूम कडे. फर्स्ट बेडरूमला जायच्या अगोदर आपण बघा इथे वॉश बेसिन आहे, टेबल टॉप वॉश बेसिन. फ्रंट लोडेड वॉशिंग मशीन साठी स्टोरेज करून दाखवलेलं आहे. ओव्हरहेड स्टोरेज आहे. टेक्स्चर टायलिंग अशी युनिक पद्धतीने आपण हा इंटिरियरचं काम केलेलं आहे. तर आता चला आपण फर्स्ट बेडरूम कडे वळूया. तर हा फर्स्ट बेडरूम आहे अटॅच वॉशरूम सहित. हा बघताय 5x7 हा बेड आहे विथ बॅक रेस्ट. दोन्ही साईडला साईड टेबल आहेत. ह्याच्याच 5x7च्या डायमेन्शननी वरती पण पीओपी तशीच केलेली आहे विथ प्रोफाईल लाइटिंग. हे हिडन ड्रेसिंग आहे. एक अमेझिंग गोष्ट आम्ही वॉर्डरोब मध्ये करून दाखवलेली आहे. हे झालं फर्स्ट बेडरूमचं डिस्क्रिप्शन. आपण आता सेकंड बेडरूम जाऊया. ते आहे किड्स बेडरूम. तर चला आपण तिकडे जाऊया. तर ओनरनी बेबी गर्ल असल्यामुळे पिंक थीम ठेवलेली आपल्या छोट्या मुलीसाठी. हे आहे सेकंड बेडरूम विथ स्लायडिंग वॉर्डरोब. आणि हे सगळे अँटिक गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे बेडरूम आपण कसं सजवायचं हे दाखवलेलं आहे. आपलं पतंग ठेवलेली आहे, छोट्या मोठ्या लहान मुलांच्या टॉयज ठेवलेले आहेत. म्हणजे वॉलपेपर बघा, सुंदर असं वॉलपेपर आम्ही अटॅच केलेलं आहे वॉलला. 3x6 असा हा बेड आहे विथ बॅकरेस्ट. प्रत्येक बेडरूम मध्ये बघा 2x2 ची फ्लोरिंग यूज केलेली आहे. लिव्हिंग रूम मध्ये फक्त 4x2 ची फ्लोरिंग यूज केलेली आहे. तर आपण आता वळूया स्टडी एरिया मध्ये. हे मंदिर सुद्धा आपण बोलू शकतो.
टेक्स्चर लॅमिनेशन आहे, स्लायडिंग डोर आहे, हा टीव्ही आहे. बा इथे पण तुम्ही बघू शकता वॉर्डरोब आम्ही करून दाखवलंय. मिरर एरिया आहे, हे आपलं मंदिर आहे. सगळं हँडमेड आपण केलेलं आहे. स्टडी टेबल सुद्धा आहे छोटा. तर हे जे ऑफिस रूम आहे आपण बेडरूम मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. हे छोटा कॉम्पॅक्ट असा बेडरूम असं बोलू शकतो. आता ज्यावेळी आपण थर्ड बेडरूम कडे, हा सुद्धा अटॅच ह्याला वॉशरूम आहे. ब्लॅक शेडेड आपण टेक्स्चर यूज केलेलं आहे. ह्याला वॉर्डरोब आहे, हिडन ड्रेसिंग आहे. 5x7चा हा सुद्धा बेड आहे. वरती जी पीओपी केलेली आहे सेम डायमेन्शन आपण यूज केलेलं आहे विथ प्रोफाईल लाइटिंग. या साईडला पण बॅक रेस्ट आहे आणि दोन्ही साईडला साईड टेबल विथ ड्रॉवर्स. तर मित्रांनो तुम्ही बघितलात हे इंटिरियरचं काम, फर्निचर, सिव्हिल वर्क, लाइटिंग या सगळ्या गोष्टी करण्यात आमचे जे कलिग आहेत त्यांचा हात आहे. त्यांचं नाव मिस्टर निनाद गुप्ते आहे. तर ह्या इंटिरियरच्या कामाला आम्हाला खर्च आलेला 20 ते 25 लाख अप्रॉक्स पडू शकता. कारण हा 3.5 BHK मध्ये आम्ही कन्वर्ट केलेला आहे रॉ फ्लॅटला. यात ॲडिशनल आपण इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस सुद्धा घेतलेले, तर म्हणून ती 25 lakhs असा अप्रॉक्स आपल्याला अमाऊंट गेली ओनरला. तर तुमच्या ड्रीम होमला तुम्हाला इंटिरियरचं काम, फर्निचर, सिव्हिल वर्क आणि अदर जर तुम्हाला काय तुमच्या ड्रीम होमला सजवायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करीन. मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.